हे न्यूमरोलॉजी म्हणजे नक्की काय असतं, हे नंबर्स कसे वर्क करतात? त्यातही एक फार मोठा ट्विस्ट आहे. जन्मतारीख जी आहे, ज्या लोकांचा जन्म रात्री 12 नंतरचा आहे, त्या लोकांसाठी न्यूमरोलॉजी जेवढं पण आपल्याला सोशल मीडियाद्वारे किंवा इंस्टाग्रामद्वारे किंवा अन्य माध्यम आहेत सोशल मीडियाची, याच्यातून शास्त्र जेव्हा समोर येतं ना, ते तसं येत नाही जे जसं आहे ते, की जग काय मिथ्येने भरलेलं, म्हणजे डोळ्याला दिसतंय ते वास्तविक तसं आहे. मग जे मूळ आहे ते लपलेलं आहे, ते दडलेलं आहे, ते पडद्यामागे वेगळंच काहीतरी काम करतं. लग्न करताना पत्रिका जुळायला पाहिजे आणि त्यात जे लव्ह मॅरेज जे करतात ना, त्यांना तर लग्नच करायचं असतं. ते तर ह्या गोष्टी बघतच नाही. महत्वाचं काय? माझ्या गेल्या 15-20 वर्षाच्या कारकिर्दीत शेकडो कपल्स आलेले. कपल्स नाही आले ते त्यांचे पालक आलेले. पालक कोणते येतात माहिती आहे का? बहुतांचे जे लव्ह मॅरेज आहेत ना, त्यांचे पालक येतात. कारण हे आपले जे व्ह्युअर्स आहेत त्यांना माहिती करून घ्यायची आहे. ती एक चांगल्या पद्धतीने मिळावी. त्या लोकांनी काय करायला हवं? की ज्योतिषशास्त्रामध्ये मुळातच एक फार मोठी चूक झालेली आहे. ती जोपर्यंत दुरुस्त होत नाही, तोपर्यंत तुम्ही जे शास्त्रीय दृष्ट्या ही जी चूक आहे, दी मराठी पॉडकास्टच्या आपल्या नव्या एपिसोडमध्ये आपले आजचे गेस्ट आहेत. त्यांचं नाव आहे गीतराज विठ्ठल आणि ते विश्ववास्तूचे फाउंडर आहेत. वास्तू, ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्र ह्या विषयांचा गेल्या 23 वर्षांचा त्यांचा अभ्यास आहे आणि ते लोकांना गाईड करत असतात की ऑथेंटिक माहिती लोकांपर्यंत कशी पोहोचायची. कारण आपण आजकाल पाहतो की अनेक जण आहेत जे ह्या सगळ्या गोष्टींच्या अराउंड खूप चुकीच्या इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत पोहोचवत आहेत आणि थोडीशी अर्धवट माहिती घेऊन लोकांपर्यंत खूप खराब माहिती पोहोचवत आहेत. कारण अपुरं ज्ञान हे कधीच चांगलं नसतं आणि त्यामुळे त्यांचा हा प्रयत्न आहे की कसे आपल्या भारतामध्ये जास्तीत जास्त चांगले लोक ह्या गोष्टीबद्दल इन्फॉर्मेशन देतील आणि त्यांची जी माहिती असेल ती शास्त्रशुद्ध पद्धतीने असेल आणि त्या माहितीला एक ऑथेंटिसिटी असेल. ही त्यांची इच्छा आहे आणि म्हणून ते लोकांना पण शिकवत आहेत आणि परत आपल्या ज्ञानामार्फत लोकांना कसं हेल्प करता येईल हा त्यांचा नेहमी उद्देश असतो. तर ह्या पॉडकास्टमध्ये आपण हे जे मिस्टिक सायन्स आहे त्याबद्दल सगळं जाणून घेणार आहोत. जसं की न्यूमरोलॉजी आहे किंवा जो आपला लक आहे त्याचा न्यूमरोलॉजीशी कसा संबंध असतो किंवा विवाह करताना काय-काय गोष्टी बघाव्या लागतात किंवा त्याचा कितपत संबंध असू शकतो. इव्हन लव्ह मॅरेज जर करत असतील लोकं, तर त्यामध्ये ह्या गोष्टी कितपत लागू होतात, ह्या सगळ्या गोष्टी ते आपल्याला सांगणार आहेत आणि पूर्ण पॉडकास्टमध्ये तुम्हाला जी काही माहिती भेटणार आहे, ती पूर्ण शास्त्रशुद्ध पद्धतीची असेल आणि ऑथेंटिक असेल. म्हणून हा पॉडकास्ट बघत राहा. नक्कीच तुम्हाला एक वेगळा नजरिया मिळेल आणि जे आजवर तुम्ही इंटरनेटवर बघत आलेला आहात, त्यापेक्षा खूप ऑथेंटिक माहिती तुम्हाला ह्या पॉडकास्टमध्ये मिळेल आणि सरांचा एक्सपिरियन्स खूप चांगला असल्यामुळे हा पॉडकास्ट खूप जबरदस्त होणार आहे. म्हणून बघत राहा आपला हा आजचा एपिसोड. आजकालच्या जगामध्ये सर जे मिस्टिक सायन्स आहे त्याची व्हॅल्यू वाढत आहे आणि अनेक जण यामध्ये इंटरेस्टेड आहेत आणि सध्याच्या काळात मी म्हणजे सोशल मीडियावर मी बघतो आणि आपल्या ऑडियन्समध्ये पण बरेच जणांना आधीपासून माहिती असेल की बरेच जण आहेत ते हे न्यूमरोलॉजी जी गोष्ट आहे त्यावर जास्त फोकस करतात. त्यांना ते नंबर्सबद्दल आहे ना खूप जास्त उत्सुकता असते की हे नंबर्स काय काम करतात, कसे काम करतात, त्यांच्याबद्दल त्यांना जाणून घ्यायचं आहे. तर पॉडकास्टच्या सुरुवातीलाच मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचं आहे की हे न्यूमरोलॉजी म्हणजे नक्की काय असतं? हे नंबर्स कसे वर्क करतात? त्यातही एक फार मोठा एक ट्विस्ट आहे. सांगू का? ओके. म्हणजेच अ, जन्मतारीख जी आहे, ती जर रात्री 12 वाजल्यानंतर ते पहाटे 6 वाजेपर्यंत किंवा 6:30 सूर्योदयापर्यंत बरोबर. या कालावधीमध्ये जन्म झालेले जे जन्मतारखा आहेत, म्हणजे आपण काय करतो, की रात्री 12 नंतर जन्मतारीख बदलतो. हो. बरोबर आहे? पण ज्या लोकांनी रात्री 12 म्हणजे ज्या लोकांचा जन्म रात्री 12 नंतरचा आहे आणि जन्मतारीख बदलले, नेक्स्ट जन्मतारीख आलेली आहे, त्या लोकांसाठी न्यूमरोलॉजी काम नाही करत. ओके. असं का? हा प्रश्न ते येणं स्वाभाविक आहे तुमच्या बरोबर. मनात. केलं होतं? पहिलं तर आपल्याकडे जी कालगणना आहे, ती पासून सूर्योदयापर्यंत आहे. ओके. ठीक आहे? हो. आलं लक्षात तुम्हाला? बरोबर. मग आता गंमत काय होते, की ज्यांचा सूर्योदयापासून सूर्योदयापर्यंत याच्यामध्ये जी जन्म झाले त्यांच्यासाठी 30 तारीख लागू पडते. ओके. 12 वाजल्यानंतर जी तारीख आपण बदलतो, ती आपल्याला मुळात प्रिव्हियस जी तारीख आहे, मागच्या ती दिवसाची. न्यूमरोलॉजीमध्ये काम करते. मग अंकशास्त्रात पण गडबड काय झालेली आहे, की ज्यांचा जन्म
रात्री 12 नंतर झालेले आहे, ज्यांचे तारीख बदलले आहेत सूर्योदयापर्यंतच्या कालावधीत. बरोबर. मग गंमत अशी झालेली आहे की ते ज्या वेळेला न्यूमरोलॉजीचं मार्गदर्शन घेतात, अंकशास्त्राचं मार्गदर्शन घेतात, तर त्यांना ते लागू होत नाही किंवा त्यांना ते मॅच करत नाही. मागची दुसरी घ्यायला पाहिजे खरं हा, खऱ्या अर्थाने त्यांना मागची जी तारीख आहे ती घ्यावी लागेल. ठीक आहे, तर मग ते प्रेडिक्शन बरोबर येईल. बरोबर. ठीक आहे, तर ही आणि नंबर्स काम करताना मग तुमची जन्मतारखेची टोटल. आता मी तुम्हाला एक उदाहरण देऊ इच्छितो. 1 जानेवारी 1980, ठीक आहे, पहाटे 5:30चा जन्म. साहजिक आहे, 5:30ला सूर्योदय होत नाही, पण 12 वाजल्यानंतर काय केलंय, तारीख चेंज झाली. त्यामुळे 1 जानेवारी 1980. आता जर आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे जर तारीख घेतली तर ती 31 डिसेंबर 1900 मागचं वर्ष येईल, म्हणजेच 79. म्हणजे तारीखही बदलली, महिनाही बदलला आणि वर्षही बदललं. म्हणजे एवढा मोठा बदल येऊ शकतो. तर ही जी चूक आहे अंकशास्त्रातली, ही सुद्धा दुरुस्त करणे. म्हणजे चुका फक्त ज्योतिषशास्त्रात नाही झाल्यात, जेवढं पण आपल्याला सोशल मीडियाद्वारे किंवा इंस्टाग्रामद्वारे किंवा अन्य जे माध्यम आहेत सोशल मीडियाची, याच्यातून शास्त्र जेव्हा समोर येतं ना, ते तसं येत नाही जे जसं आहे ते. म्हणून मला त्या नेहमी ज्यावेळेला असं काही पाहतो मी, तर मला आद्य शंकराचार्यांचं तेच वचन आठवतं, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. की जग काय मिथ्येने भरलेलं आहे, म्हणजे डोळ्याला दिसतंय ते वास्तविक तसं आहे, छलाव आहे. तर मग जे मूळ आहे ते लपलेलं आहे, ते दडलेलं आहे, ते पडद्यामागे वेगळंच काहीतरी काम करतंय आणि आपल्याला समोर काहीतरी वेगळंच वाटतंय. म्हणून अंकशास्त्रामध्ये नंबर कसे काम करतात त्यासाठी सुरुवात होते जन्मतारीख आणि त्याची वेळ. म्हणून फक्त जन्मतारीख असून फायदा नाही, वेळ पण महत्वाची आहे न्यूमरोलॉजीमध्ये, अंकशास्त्रामध्ये. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि मग नंबर कसे काम करतात. बरोबर. ठीक आहे, आपली जी जन्मतारीख आहे, उदाहरणार्थ तुझी जन्मतारीख आहे 19/6/2000. ठीक आहे, असं मानतो मी की तुमचा दिवसाचा जन्म आहे. ठीक आहे, तुझा तर 19. तर 19ची एकांकी बेरीज काय येते? 1. बरोबर आहे. मग तुझ्यामध्ये सूर्यग्रहाचे जे ॲट्रिब्यूट्स आहेत किंवा त्याचे ट्रेट्स आहेत ते प्रामुख्याने असतील. ठीक आहे, मग ते दिसण्यापासून, बोलण्यापासून ते जीवनामध्ये कार्य करण्यापर्यंतच्या पद्धतीमध्ये तुला त्या सूर्याचा प्रभाव दिसून येईल. बरोबर आहे. ही झाली तुझी अंतर्गत ऊर्जा किंवा तुझी इनर स्ट्रेंथ, तुझी स्वतःचं मेंटल स्ट्रेंथ ज्याला म्हणतो आपण, ती झाली. ती ह्या जन्मतारखेपासून मिळते. आणि जी टोटल आहे या जन्मतारखेची आणि तो जी एकांकी बेरीज येते, तो जो अंक असतो तो आपल्याला जीवनात नेहमी सहाय्यक म्हणून काम करतो. ती जी टोटल असेल, म्हणजे आता जर 19 जन्मतारीख तुझी काय म्हणालास? 6/2000. 19 जून 2000. ठीक आहे, मग 19चा 1 आला, 6चा 6 आला, मग 1 आणि 6 7 आणि 2000 2 आला, तर 9 झालं. तर ही तुझ्या जन्मतारखेची टोटल एकांकी टोटल काय येते? 9 येते. मग 9, 18, 27 तारखेला जन्माला आलेली जे लोक आहेत हे तुला तुझ्या जीवनात नेहमी सपोर्टिव्ह रोलमध्ये पाहायला मिळतील. आणि केवळ लोकच नाही, कोणत्याही पद्धतीने जर तो 9 अंक तिथे असेल तेव्हा त्यावेळेस तुला तिथे सहाय्य किंवा मदत किंवा सपोर्ट भेटताना दिसेल. अशा पद्धतीने आपली जन्मतारीख जी असते ती आपली इनर स्ट्रेंथ असते आणि त्या इनर स्ट्रेंथच्या आधारावर आपण स्वतःला काहीतरी बनवतो. पण जगामध्ये पोचायचं आहे तर आपल्याला सपोर्टची गरज लागते. त्यावेळेला जी जन्मतारखेची पूर्ण टोटल आहे, तो जो अंक आहे तो आपल्याला जगामध्ये पोहोचवण्यासाठी जो सहाय्यक आहे, सहाय्यक शक्ती म्हणून तो काम करतो. हो, भारी आहे. असं आहे. शोधायला पाहिजे मला अशी लोक असतील. इव्हन फक्त हेच नाही की जन्मतारीख, त्यांच्या नावाची टोटल सुद्धा जर 9 येत असेल तर तेही लोक तुला सहाय्यक म्हणून सपोर्ट माहित नाही मला. पण सर आता तुम्ही सांगितलं तुम्हाला लक्षात आलं. आणि इव्हन आहे ना, काल 9 तारीख होती, मी एक ॲमेझॉनवरून ऑर्डर केली होती, ती आली 9 तारखेलाच. आणि माझ्या घरी दत्ताचं एक मंदिर आहे, आम्ही काकांनी बांधलेलं आमच्या. आणि ते पुस्तक जे आहे, जे गुरुवारी आलं आणि ते पुस्तक आहे दत्त परिक्रमेचं. ते पुस्तक मला हवं होतं आणि तेच पुस्तक त्याच दिवशी आलं, जसं तुम्ही म्हटलात 9 तारखेला. इव्हन माझी बर्थ डेट 19 आहे ना, तर माझ्या आईची बर्थ डेट पण 19 आहे. म्हणजे दोघांचं पण ते 19 आणि तुम्ही म्हटलं तसं 9 तारखेशी संबंध आहे. तर आय डोंट नो कसं, पण माझ्या लाईफमध्ये
तुम्ही म्हटल्याप्रमाणे हे 9 आकड्याचा खरंच खूप चांगला रोल आहे. चलो बढिया. पण आता ह्यात एक आणखी एक गंमत, एक मोठी केस स्टडी तुला सांगतो. ओके. तुला माहिती आहे आपले आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांची जी सोशल मीडियावर जी तारीख आहे ती काय आहे? 17 तारीख. ओके. पण तुला माहिती आहे त्यांची खरी जी जन्मतारीख आहे, जी त्यांच्या जन्मदाखल्यावर आहे, ती आहे 29. ओके. असं का? माहित नाही, पण बऱ्याच वेळेला खऱ्या जन्मतारखा आणि प्रचलित असलेल्या जन्मतारखांमध्ये बऱ्याच वेळेला काय फरक दिसून येतो. कारण पूर्वी तुम्हाला माहिती आहे की शाळेत टाकण्यासाठी तारीख वाढवून देणं, तारीख बदलणं, हे सर्व वर्ष बदलणं, हे सर्व प्रकार चालायचे. पण जे त्यांचे जन्म जे दाखला आहे त्याच्यावर म्हणजे एक RTI थ्रू ही माहिती आलेली आहे. म्हणजे जेव्हा ती न्यूज पेपरमध्ये आली तेव्हा मला सुद्धा कळाली. तोपर्यंत मी 17 तारीख समजवतो. आणि इव्हन आपले प्रेक्षक वर्ग किंवा जेवढे पण अंकशास्त्र प्रॅक्टिस करणारे जे एक्सपर्ट्स आहेत, न्यूमरोलॉजिस्ट आहेत, ते 17 तारीख पकडूनच चालतात की शनीचा अंक आहे, खूप मेहनत केली, खूप कष्ट केले, अशा पद्धतीचं. पण लोक हे विसरून जातात की ते प्रधानमंत्री होण्याआधी 3 टर्म CM राहिलेले आहेत, मुख्यमंत्री राहिलेले आहेत. ठीक आहे. तर हे फार महत्वाचं आहे. हा, आणि कष्ट, स्ट्रगल कोणाच्या जीवनात नाही. प्रत्येक यशस्वी माणसाच्या जीवनात स्ट्रगल आहेत. म्हणजे तो 8 अंकाचाच असायला पाहिजे असं काही गरजेचं नाही. पण 29 अंकाचं तुला मी एक जर हे सांगायचं झालं, केस स्टडी सांगायची झाली, तर आपल्या प्रेक्षकांना फार आवडेल ही केस स्टडी. ती अशी आहे, 29 तारखेची टोटल येते 2. म्हणजे 2 आणि 9 11 आणि 1 आणि 1 2. 2 अंक आहे चंद्राचा. ओके. ठीक आहे. चंद्र आईचा कारक आहे, मनाचा कारक आहे, बरोबर आहे. आपण प्रधानमंत्रींना त्यांच्या आई समवेत बरेच वेळेला पाहिले सोशल मीडिया, न्यूजमध्ये. मध्ये ते नेहमी आईच्या माध्यमातून चंद्राची ऊर्जा घेत होते. ओके. दुसरा, आणखी मी सांगितलं तुला, चंद्राचं पाणी, चंद्र पाण्याचा कारक आहे. नदी, वाहतं पाणी, शुद्ध पिण्याचं पाणी. प्रधानमंत्री आल्यानंतर पहिल्यांदा गंगा सफाई योजना लागू झाली आहे. बरोबर. गंगा सफाई सुरू झाली. 200 रुपयांची नोट म्हणजे पुन्हा 2 आकडा आला. कुठून आला हा आकडा? 2, चंद्राचा आकडा आहे. बरोबर. 200 रुपयाची नोट आजपर्यंत नव्हती. 2000 रुपयांची नोट आजपर्यंत कोणी काढली नाही. हे आपल्या प्रधानमंत्रीच्या कालावधीत आले. पुन्हा 2. बरोबर आहे. त्याचबरोबर 56 इंच का सीना. 56 म्हणजे 5 आणि 6 टोटल येते 11 आणि 1 आणि 1 2. तर हा जो 2 अंक जो आहे हा सातत्याने त्यांच्या अवतीभोवती आहे, त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसतो. इवन आपण चंद्रयान 2 सक्सेसफुल. ठीक आहे, सक्सेसफुल झालं आपल्या त्यांच्याच कालावधीत. चंद्रयान सक्सेसफुल झालं. तर हे खऱ्या अर्थाने अंकशास्त्र अशा पद्धतीने काम करतं. जे आपण पाहतो, ऐकतो ते तसं नाहीये. पण त्यासाठी आपल्याकडे असायला हवी खरी जन्मतारीख. ओके. तर मग तुम्हाला हे तंतोतंत पाहायला मिळतं की जसे तू म्हटलास की 9 अंकाचा तुझ्या जीवनात कसा प्रभाव आहे, तसं प्रधानमंत्री यातून चुकलेले नाही. प्रधानमंत्रीच्याही जीवनात 2 अंकाचा प्रामुख्याने आपल्याला प्रभाव बघायला मिळतो. पण आता तुम्ही सर, मगाशी आपण जेव्हा तुम्ही इथे आला होतात आणि तेव्हा आपलं डिस्कशन चालू होतं की पॉडकास्टबद्दल आपलं तुम्ही तुमच्या गोष्टी सांगत होता आणि त्यामध्ये तुम्ही सांगता एक वर्ड वापरला होता की लोशो ग्रिड. त्याबद्दल तुम्ही जी मला आयडिया दिली होती की ते काय आहे, कसं आहे, तर मला त्याबद्दल जाणून घ्यायचं आहे अजून डीपमध्ये आणि आपल्या ऑडियन्सला पण ते समजायला हवं असं मला वाटतं. म्हणून त्याबद्दल आम्हाला सांगा. अंकशास्त्रात एक फार मोठी गफलत झालेली आहे किंवा गडबड झालेली आहे. चायनीज लोशो ग्रिड नावाचं एक प्रकरण आहे जे अंकशास्त्र म्हणून वापरलं जातं. ओके. वास्तविक त्या लोशो ग्रिडचं ओरिजिन हे जे प्रॅक्टिस करणार त्यांनाही नाही माहिती. पण मी सांगू इच्छितो की लोशो ग्रिड जे आहे, ह्या लोशो ग्रिडमध्ये जे अंक आहेत ना, हे तंतोतंत जुळतात. आपले 9 ग्रह आहेत ना, त्यांचे यंत्र मिळतात बघा बाजारात. किंवा आपण आत्ता प्रेक्षक पाहता पाहता गुगल सर्च केलं त्यांनी आणि त्यांनी केलं की बाई सूर्ययंत्र जर सर्च केलं तर ते सूर्ययंत्र तंतोतंत तेच अंक आहेत जे लोशो ग्रिडमध्ये आहेत. ओके. एक्झॅक्ट. हा, मग ते चायनीज कसं झालं? ठीक आहे. दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये ती थिअरी म्हणजे ती टेक्निक अशी सांगते की लोशो ग्रिडमध्ये
एखादा अंक कमी असेल तर जीवनातला तो जो पार्ट आहे, तो जो आस्पेक्ट आहे, त्या अंकाशी संबंधित जे भाग आहे, ती कमतरता आपल्या जीवनात राहते. पण तुला ह्या लो शुगर ग्रेडची गंमत सांगतो, कॉमन सेन्स. आपण विवेक गहाण ठेवतो, कसा ठेवतो तो बघा. ओके. मला सांगा, जो जन्मतारखेचा फॉर्मॅट आहे तो काय आहे? DD MM YY YY. बरोबर. बरोबर आहे. म्हणजे डिजिट किती झाले मॅक्झिमम जन्मतारखेत? 8. बरोबर आहे ना? 01 01 2025 असं समजून झालं. तर हे झाले 8. लोशो ग्रिड मध्ये रकाने किती आहेत माहिती आहे का? 9. ओके. म्हणजे जगातल्या कोणत्याही व्यक्तीची जन्मतारीख बसणार त्यात नाही. भरली तरी एक अंक हा नेहमी ठीक आहे. कमीच राहील. ठीक आहे. तर आणखी घ्या, म्हणजे लोशो ग्रिड संदर्भातच एक केस स्टडी सांगतो. असं म्हटलं जातं की लोशो ग्रिड मध्ये तुमच्या जन्मतारखेत 6 अंक नसेल तर तुमचं लग्न होऊ शकत नाही, किंवा तुम्हाला वैवाहिक सुख मिळू शकत नाही, किंवा गर्लफ्रेंड किंवा प्रेयसी भेटू शकत नाही. म्हणजे स्त्री संपर्क, संवाद आणि संबंध तुमच्यापासून दूर राहतो किंवा अपूर्ण राहतो असं म्हटलं जातं. आता मजा बघा, आपल्याकडे विवाह झालेले किंवा विवाह न झालेले, म्हणजे मी माझ्या पेजवर, फेसबुक पेजवर त्याची केस स्टडी टाकलेली आहे. मी अशा जगविख्यात 10 ते 15 लोकांची जन्मतारखा टाकली ज्यांच्यामध्ये 6 अंक नाही आहे. ठीक आहे, पण सर्वांचे लग्न झालेले. स्वतःच केस स्टडी तुमच्याकडे खूप आहेत. प्रचंड. कारण कसं, हे विज्ञान युग आहे. इथे बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल, या पद्धतीचा कारभार चालतो. मग विज्ञान युगामध्ये आपण वावरत असताना आपल्याला हे माहिती पाहिजे. आणि मुळातच मी म्हटलं ना की कॉमन सेन्स हा काही कॉमन नसतो, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आपण तर्क करणं, विवेक आपला जागृत ठेवणं, सतसत विवेक बुद्धी फार महत्वाची आहे आजच्या काळात. कारण ज्या अर्थी सोशल मीडियाने एवढं भ्रामक प्रचार प्रसार केला जातो, तर त्याच्यामध्ये जर आपला विवेक जागृत नसेल तर आपल्याला निवडता येणार नाही योग्य काय आणि अयोग्य काय. ओके. त्यासाठी आपण डोळसपणे ह्या गोष्टींकडे पाहणं फार गरजेचं आहे, विचार करणं फार गरजेचं आहे की आपण जे पाहतोय ते खरोखर किती सत्य आहे हे पडताळून पाहणं गरजेचं आहे. बरोबर. ठीक आहे. तर त्यामुळे, आणि लक्षात घ्या, एखादा अंक कमी आहे सुद्धा मानून चला, वास्तविक ते मॅचच होत नाही. की आपला जो जन्म तारखेचा फॉर्मॅट आहे तो 8 अंकांचा आहे आणि लोशो ग्रिडमध्ये 9 रकाने आहेत. तर 8 अंक कधीच 9 रकान्यांना भरू शकत नाहीत. आणि दुसरी गोष्ट, 2 फेब्रुवारी 2020 किंवा 2002 या व्यक्तीचं लोशो ग्रिड काय बनेल बरं? 2 आणि 2 म्हणजेच काय की इतर कोणताही अंक आहेच नाही. 0 सोडलं तर मग मला सांगा, मग 2 अंक सोडला तर त्याच्या बाकी सर्व जीवनातले सर्व आस्पेक्ट जे आहेत अन्य अंकांशी ते नाहीसे होतील का? तर नाही. ते हे कुठेतरी अशास्त्रीय आहे. फक्त केवढं काय माहितीये, आपल्याकडे प्रकार असा आहे की जे काही नवीन येतं ना ते डोळे बंद करून स्वीकारायचं, त्याच्यावर विचार नाही करायचा, पडताळून नाही पाहायचं, व्हेरिफिकेशन नाही करायचं आणि तुरंत त्याला प्रोफेशन म्हणून मार्गदर्शन करायचं. हा जो पायंडा आहे ना, हा कुठेतरी मुळीत काढणं फार गरजेचं आहे. लोकांना समजणं गरजेचं आहे. आणि हे जे उपजीविकेसाठी ह्या विषयांचा वापर करतात, ज्योतिष असेल, अंकशास्त्र असेल, किंवा लोशो ग्रिड असेल वगैरे वगैरे, किंवा नामांकशास्त्र असेल, नावामध्ये बदल करणं वगैरे, ते लोक प्रामुख्याने किती ऑथेंटिक आहेत, किती शास्त्र अध्ययन केलेले लोक आहेत याबद्दल काही तुम्ही अंदाज लावू शकत नाही. ठीक आहे, कारण तुम्हालाच माहिती नाही, सर्वसामान्य माणसाला काय नाही. पण ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून आपल्याला समाजाला, जनतेला, समाजाला, जे लोक आहेत, जे जिज्ञासू आहेत, ह्यांना एक विचार करण्यासाठी एक वेगळी खिडकी खोलून देणं गरजेचं आहे, एक मार्ग दाखवणं गरजेचं आहे की कधीही आपण ह्या विषयांच्या संपर्कात जातो, आपल्या जीवनातल्या काही अडीअडचणी असतील, समस्या असतील, तर आपण प्रयत्न करतो की ह्या विषयांच्या माध्यमातून ते सोडवता येतील का. लक्षात घ्या, ज्योतिष असो किंवा अंकशास्त्र असो, हे शास्त्र जीवनाला पूरक आहेत, जीवन उपयोगी आहेत, पण जीवन यांच्या अधीन नाही आहे. बरोबर. हक्काचे, मेहनतीचे पैसे कुठेतरी गुंतवण्यापूर्वी जर मार्गदर्शन घेतलं योग्य जाणकाराकडून, शास्त्र संमत,
ज्याने विषय हाताळलाय किंवा अध्ययन केलंय अशा व्यक्तीकडून ज्यावेळेला तुम्ही मार्गदर्शन घेता तर कदाचित तुमच्या हक्काचे किंवा तुमच्या मेहनतीचे पैसे वाया होणार नाहीत, वाया जाणार नाही, नुकसान होणार नाही. ठीक आहे, तेवढ्या पुरतं मर्यादित आहे. पण तुम्ही म्हणाल की मी प्रत्येक क्षणाला त्याचा उपयोग करेन, तर असं नाही. ज्योतिषशास्त्र मुळातच आपल्या जीवनामध्ये जे प्रामुख्याने मेजर इव्हेंट्स आहेत, जसं आपण लग्नाविषयी बोलू शकतो. कुंडलीमध्ये कोणत्याही कुंडलीमध्ये आपल्याला लाईफमध्ये 3 प्रकारचे पार्टनर आपल्या भाग्यात असू शकतात. एक ज्याला आपण चॉईस केले, म्हणजे आपल्याला ऑप्शन्स आहेत, आपण चॉईस केली. दुसरा प्रेम संबंधातून विवाह होतो. आणि तिसरा प्युअर अरेंज मॅरेज, ठरवून केलेलं लग्न. ठीक आहे, अशा 3 प्रकारचे पार्टनर आपल्या जीवनात असू शकतात. आणि तिन्ही नाही, तिघांपैकी एक. मग एक मार्गदर्शक म्हणजे आपण ज्योतिषशास्त्राचा उपयोग कशासाठी करतो? भविष्यवाणीसाठी. माझं लग्न कधी होईल हा प्रश्न प्रामुख्याने विचारला जातो. पण समजा मी एक तारीख सांगितली आणि माझ्या तारखेप्रमाणे मी सांगितल्याप्रमाणे विवाह झाला आणि 1 वर्षात घटस्फोट झाला, तर माझ्या भविष्यवाणीचं काय करायचं? काही उपयोग नाही. बरोबर. पण जर मी ज्यावेळेला तुम्ही विचारलं की माझं लग्न कधी होईल, तर मी त्याला हे सांगायला पाहिजे की कधी होईल, होणार आहे ते डेस्टिनीमध्ये लिहिलं असेल तर ते होणारच आहे. पण तुझ्या जीवनामध्ये तुला कोणत्या प्रकारचा पार्टनर सुटेबल आहे हे मी सांगू शकतो. म्हणजे तुझी गडबड होणार नाही वैवाहिक जीवनात. हा, तुला प्युअर अरेंज मॅरेज करायचंय, तुला प्रेम विवाह फळेल, किंवा तुला तुझ्याकडे ऑप्शन्स आहेत. त्यापैकी तू संवाद संपर्क करून त्या व्यक्तींशी तू ठरू शकतोस की मला ह्या 4 पैकी ही व्यक्ती योग्य वाटते, ह्याच्यासोबत मी लाईफ टाईम राहू शकतो. तर असे 3 प्रकारचे पार्टनर आपल्या हॉरोस्कोप म्हणजेच कुंडलीमध्ये असतात. आणि ते आपण त्यापैकी कोणता पार्टनर आपल्याला सुटेबल आहे आणि आपलं वैवाहिक जीवन सुखकर होऊ शकतं याचं मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे, ना की ते की कधी होईल. बघा, घडणारी घटना ही लिखित असे, भाग्यात लिहिलेली आहे, तर ती घडणारच आहे. मी प्रेडिक्शन केली म्हणून ती घडेल असं कधी होऊ शकत नाही. म्हणजे एक ऍस्ट्रोलॉजर सुद्धा, एक ज्योतिषी सुद्धा काय करतो की घडणाऱ्या घटनेला वाचतो. बरोबर आहे, तो बोलला म्हणून घटना घटत नाही. हे फार महत्वाचं आहे. म्हणून जे म्हणजे जिज्ञासू आहेत, ठीक आहे, ह्या विषयाला जाणण्याची इच्छा आहे ज्यांच्यामध्ये किंवा मार्गदर्शन हवंय ज्यांना, त्यांनी हे हा लक्षात घेणं गरजेचं आहे की आम्हाला कधी होईल ह्याच्याशी काही हे नाही, कोणत्या प्रकारचा पार्टनर मला सुटेबल राहील हे मला सांगा. आणि जर तशा पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन केलं आणि एखाद्याचं जीवन सुखकर झालं, तर ते तुम्हाला बदल्यात, म्हणजे त्यांनी फीस तर दिलेलीच आहे, आशीर्वादही देतील कुठे ना कुठे की अरे त्या व्यक्तीने खूप योग्य मार्गदर्शक होते ते, त्यांनी मला सांगितलं की अशा अशा पद्धतीचा पार्टनर तू तुझ्या जीवनासाठी निवड, तुझं सुखकर होईल. आणि खरोखर माझं जीवन काय झालं, त्या पद्धतीने मी विवाहाचा निर्णय घेतला आणि मला जीवनसाथी जो आहे तो फारच चांगला मिळाला आणि माझं वैवाहिक जीवन फारच सुखकर आहे. तर अशा पद्धतीचं मार्गदर्शन आता समाजात होणं गरजेचं आहे. ठीक आहे, बरोबर. तर प्रेडिक्शन जे आहे, भविष्यवाणी जी आहे, ती इव्हेंटची, तारखेची नाही करायची, भविष्यवाणी या पद्धतीने करायची. पण तुम्ही आता सर कम्पॅटेबिलिटी बद्दल सांगितलं, आणि आजकालच्या जगामध्ये असं दिसतं की लव्ह मॅरेजचं प्रमाण आहे ते खूप वाढत चाललंय, आणि जी यंग पिढी आहे त्यांचा ह्या गोष्टींवर फार विश्वास नाही आहे की लग्न करताना पत्रिका जुळायला पाहिजे. आणि त्यात जे लव्ह मॅरेज जे करतात ना, त्यांना तर लग्नच करायचं असतं. मग ते तर ह्या गोष्टी बघतच नाही. भलेही काय असेल नसेल तर त्यांचं एकच म्हणणं असतं की आम्हाला आमचं लग्न करायचं आहे, बस. मग ही जी कम्पॅटेबिलिटी आहे ती आणि हे गुणमिलन आहे, ह्या दोघांमध्ये म्हणजे किती योग्यता आहे? कुठली गोष्ट बरोबर आहे, कुठली गोष्ट कशी आहे, हे मला सांगा. की कम्पॅटेबिलिटी बघायची लग्न करताना, की हे गुणमिलन जे तुम्ही म्हटलात ते बघायचं? माझ्या गेल्या 15-20 वर्षाच्या कारकिर्दीत शेकडो कपल्स आलेले आहेत. ठीक आहे, कपल्स नाही आले तर त्यांचे पालक आलेले आहेत काही वेळेला. कारण पालक कोणते येतात माहिती आहे का? बहुतांश जे लव्ह मॅरेज आहेत ना त्यांचे पालक येतात. कारण लव्ह मॅरेजमध्ये गुणमेलन ह्यासाठी होऊ शकत नाही अशातला भाग नाही, पण तो करून फायदा नाही. कारण ज्यांचा प्रेमविवाह ठरलेला आहे, म्हणजे लग्न करायचंच आहे, मग ते ज्योतिष, ग्रह तारे, गुणमेलन ह्याला ते भाव घालत नाही. ठीक आहे, ते भीक घालत नाही ह्या गोष्टींना.
त्यामुळे तिथे मी गुणमेलन पाहत नाही, कारण तिथे माझा निर्णय जरी मी सांगितला की योग्य किंवा अयोग्य, त्याचा त्या विवाहावर काही परिणाम होणार नाही. हा, पण जे लोक कपल्स येतात की बाबा हे मागणं आलेलं आहे किंवा हे स्थळ आलेलं आहे आणि मला गुणमेलन पाहायचंय, पालक आलेत किंवा काय, तर त्यावेळेला मी आवर्जून फार बारकाईने पाहतो. ठीक आहे, मी हेही पाहतो की बाबा जो आलेला पार्टनर आहे तो ह्याच्यासाठी किती फ्रुटफुल राहील आणि हा त्याच्यासाठी, म्हणजे असं नाही की फक्त एकाचंच भलं व्हावं, दोघांचं सोबत कितपत कशा पद्धतीने, म्हणजे मानसिकदृष्ट्या, प्लेजर yani शारीरिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या, ह्या चारही स्तरावर त्या दोघांची कम्पॅटिबिलिटी हॉरोस्कोपमध्ये किंवा कुंडलीमध्ये कशी आहे ही तपासून मी बारकाईने तपासून सांगत असतो. आणि आजपर्यंत एकही कपल लग्न झाल्यानंतर आलेलं नाही की आमचा डिवोर्स होतोय, असं कधी झालं नाही. ठीक आहे, कारण माझ्या विषयापुरतं, कारण ज्योतिषशास्त्रामध्ये माझं योगदान देण्याचं काम आहे. मला ज्योतिषशास्त्रातून स्वतःचं कल्याण करण्यापेक्षा ह्या विषयामध्ये आपलं योगदान देऊन लोकांचं कसं कल्याण होईल हा माझा कल जादा आहे. त्यामुळे ह्या पॉडकास्टच्या निमित्त पण तेच आहे की लोकांना ज्योतिषविषयी जागरूक करताना मला हेच सांगायचं, माहिती पाहिजे की बाबा शास्त्र शुद्ध असायला हवं आणि तिथे थोडी जर कमी असेल तर हरकत नाही. म्हणजे मी लोकांच्या सेवेसाठी उपलब्धच आहे. तर पण एवढंच आहे की जे शिकणारे आहेत, खास करून ह्या पॉडकास्टचा फायदा त्यांना होणार आहे जे ज्योतिष शिकायला सुरुवात केली किंवा शिकू इच्छित आहेत की अरे जरा ज्योतिष शिकायला पाहिजे, ॲज अ करिअर पण पाहतात लोक, किंवा ज्यांना जिज्ञासा आहे, आवड आहे, या तिन्ही स्तरासाठी हा पॉडकास्ट फार उपयोगी ठरणार आहे. बरोबर का? कारण जर सुरुवात केली असेल आणि चुकीच्या पद्धतीची झाली असेल तर तिला पहिल्याच स्तरावर, म्हणजे सुरुवातीलाच इनिशियल लेवललाच करेक्ट करता येईल. ठीक आहे, पण फारच पुढे निघून गेलेत तर मग त्यांना हेही लक्षात येईल की आपण चुकीचं मार्गदर्शन कोणाला करायचं नाहीये, आपल्याला पुन्हा थोडंसं रिसेट व्हावं लागेल, पुन्हा नव्याने जरा दुरुस्ती करणं गरजेचं आहे, तर त्याला मदत होईल. बरोबर. आणि ज्यांनी सुरुवात करायची आहे त्यांच्यासाठी तर फारच महत्वाचं आहे की अरे अच्छा असं आहे, बरं झालं सुरू नाही केलं, म्हणजे आपली सुरुवातच व्यवस्थित होईल. तर ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून त्यांनाही मदत होणार आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की विचार करण्यासाठी, आपला विवेक जागृत करण्यासाठी आणि स्वाभाविक तर्क करण्यासाठी एक विषय लोकांपर्यंत ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून जे आज आपण चर्चा केली ते पोहोचणार आहे. तर सर, मगाशी तुम्ही जी माझ्याबद्दल उदाहरणं दिलीत की जे 9 नंबरबद्दल आपण बोललो, आणि त्यामध्ये मी पण म्हटलं की माझ्या लाईफमध्ये पण असं खूप चांगल्या गोष्टी घडल्यात आणि इव्हन वाईट पण गोष्टी घडल्याच 9 तारखेलाच घडल्यात. म्हणजे माझ्या पप्पांची डेथ झाली होती, ती पण 19 डिसेंबरला झाली होती. अगेन परत 9 आकडा येतो. तर हे जे मेजर इव्हेंट्स आहेत ते बरेचसे 9 तारखेला किंवा 9 नंबरच्या संलग्न कुठेतरी आहेतच. तर अशी गोष्ट आहे. पण आता मला ह्यामध्ये कन्फ्युजन होतं की मग आता भविष्यामध्ये एखादी गोष्ट करायची आहे, तर मग हा जो 9 नंबर आहे त्यालाच घेऊन मी सगळे डिसिजन घ्यावे की कसं करावं? कारण अनेक जण आपण पाहायला मिळतं आपल्याला की मी बघतो आजूबाजूला की लोकं आहेत आणि पर्टिक्युलर नंबरचाच म्हणजे अंक असलेले ती लोकं कॉलिंग नंबर घेतात. परत पर्टिक्युलर नंबर असलेलीच ते गाडी घेतात आणि असे बरेचसे डिसिजन, इव्हन घर घेण्याचा जो डिसिजन आहे ते पण लोकं नंबरवरूनच घेतात. इव्हन काही-काही लोकांनी तर घर रिजेक्ट केलेत की मला हे घर नको, का तर तिथं तो नंबर नाही जो त्यांना हवा आहे. तर इथपर्यंत लोकं डिसिजन घेतात त्या नंबरला घेऊन. मग आता मला असं वाटतं की जर तुम्ही मला सांगितले की 9 नंबर एवढा आहे तुझ्या लाईफमध्ये, तर मग मी माझ्या भविष्यामध्ये येणारे सगळे डिसिजन त्या 9 नंबरच्या बेसिसवर केले, तर माझं म्हणजे लाईफ चेंज होईल किंवा चांगल्या गोष्टी घडतील किंवा जे घडणार होतं ते नाही घडणार, वेगळ्या पद्धतीने घडेल, असं का होईल का? तर जो लक आहे आणि ही न्यूमरोलॉजी आहे, त्या दोघांचा काही संबंध आहे का? हे मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं होतं. फार सुंदर प्रश्न आहे की अंकाचा आणि भाग्याचा किंवा फॉर्च्यूनचा किंवा लकचा काही संबंध आहे का? लक्षात घ्या, तुम्ही ज्या जन्मतारखेला जन्माला आलेले आहात ना, त्या जन्मतारखांची स्वतःची एक फ्रिक्वेन्सी आहे, स्वतःचं एक वलय आहे. ठीक आहे, ज्यावेळेला त्या वलयामध्ये तुम्ही राहता किंवा सातत्याने तुमच्या नावामध्ये किंवा तुमचे मोबाईल नंबर असेल, तुमचे कार नंबर असेल, तुमचे घर नंबर असेल, या गोष्टींसाठी त्याचा सातत्याने वापर करता किंवा इव्हन तुम्ही व्यावसायिक असाल, तुमचं एखादं प्रोडक्ट आहे त्याची किंमत ठरवू शकता तुम्ही. ओके. ठीक आहे, तर एक वलय क्रिएट होतं
तुमच्या भोवती. आणि काय होतं, एकदा का तुम्ही तुमच्या जन्मतारीखेनुसार जे काही तुमचे अंक आलेले आहेत, त्या अंकांच्या वलयातून तुम्ही ज्यावेळेला वावरता, त्यावेळेला तुमच्या अवतीभोवती पण तुमच्या अंकांशी निगडीत एनर्जीज अट्रॅक्ट मोठ्या प्रमाणात होतात. आणि मग काय होतं माहिती आहे का, एक कलेक्टिव्ह सक्सेस ज्याला म्हणतो आपण, ओके. ते फार महत्वाचं आहे. म्हणजे जर कपिल शर्मा शो बद्दल म्हणायचं झालं तर तुम्हाला माहिती असेल की कपिल शर्माची जन्मतारीख 2 आहे. ओके. ठीक आहे. जर कपिल शर्माची जेवढी पण टीम आहे त्यांच्या जन्मतारखा, म्हणजे तो किकू शारदा असेल, सुनील ग्रोवर असेल, ठीक आहे, नवजोत सिंग सिद्धू असतील किंवा अन्य मंडळी असतील, तुम्ही पाहाल तर सर्वांच्या जन्मतारखेत 2 अंक एकतर जन्मतारखेत आहे किंवा मग पूर्ण टोटलमध्ये येतो. ओके. मग ज्यावेळेला तुम्ही एखाद्या, इवन द कपिल शर्मा शो ज्या शो मधून तो फेमस झाला, त्या शोची कबाल हेब्रू कोड प्रमाणे टोटल पण 2 येत होते. तर ज्यावेळेला तुम्ही एक वलय तयार करता त्यावेळेला ती एनर्जी एकत्र होऊन एक सक्सेस क्रिएट होते. ओके. ठीक आहे. पण ज्यावेळेला ते वलय तोडता तुम्ही आणि चुकून अरे काही होत नाही, मग तिथे गडबड होते. म्हणून बघा, एकता कपूर असेल, ठीक आहे, ती म्हणजे सर्व काही बहुतांश मॅक्झिमम सिरियल्स जे के अक्षरापासून सुरू होतात किंवा म्हणजे क अक्षर. आता हे अक्षरांचं जे आहे ना, त्याचं अंकशास्त्राची तर आहे, ज्योतिषशास्त्राचे फार गहन हे आहे. म्हणजे जर भगवान श्रीकृष्णाचंच उदाहरण दिलं तर कृष्ण, कान्हा, कन्हैया, हो. बरोबर आहे, कंस, कौरव, कालियामर्दन, हो. आलं का लक्षात, कुरुक्षेत्र. तर हे जे क अक्षराचं जे वलय आहे भगवान श्रीकृष्णाच्या अवतीभोवती, हे पण तुम्हाला विचार करायला भाग पडेल की सर्व कसंच योगायुक्त असू शकत नाही ना. बरोबर. ठीक आहे. तर म्हणजे हे फार महत्वाचं आहे समजणं की अक्षरांचं, अंकांचं वलय तुम्ही ज्यावेळेला तयार करता त्याला एक सक्सेस स्टोरी क्रिएट होते. ठीक आहे. ओके. तर अंकशास्त्र त्या पद्धतीने काम करू शकतं, पण अंकशास्त्र ज्योतिषशास्त्राची जागा नाही घेत. ओके. हे महत्वाचं. बरोबर. ठीक आहे. अंकशास्त्र ज्योतिषशास्त्राची जागा घेत नाही, परंतु ज्योतिषशास्त्राला पूरक असू शकतं. उदाहरणार्थ, समजा एखादी पत्रिका तुझ्याशी जुळली, ठीक आहे, विवाहासाठी, आणि त्यात त्या व्यक्तीची जन्मतारीख 9 असेल, तर मग आता दोहरी लाभ आहे तुझा. म्हणजे कुंडलीप्रमाणेही, ज्योतिषप्रमाणेही ती सुटेबल झाली आणि अंकशास्त्रीय दृष्ट्या सुद्धा सुटेबल झाली. तर मग अशा पद्धतीने जाणं आणखी सोयीस्कर आहे. ओके. ठीक आहे. आणि असं केलं तर मग सेम फ्रिक्वेन्सी, सेम वलय असेल तर मग एक प्रवास जो आहे जीवनाचा तो करायला सोपा जातो, नाहीतर मग गडबड होते. तुम्ही जी न्यूमरॉलॉजीची कन्सेप्ट सांगितले किंवा जे लग्नाबद्दल पण जे तुम्ही सांगितलं ते एकदम म्हणजे मला फार चांगलं वाटलं, की तुम्ही जे मगाशी म्हटलात की लव्ह मॅरेजमध्ये मी त्यांची पत्रिका बघत नाही कारण बघून काही फायदा नसतो. तर तो एक पॉईंट म्हणजे ऑनेस्टली सांगणं की आपण कसं वर्क करतो, तर ही पण खूप मोठी गोष्ट आहे आणि फार कमी जणं ती गोष्ट करतात आणि एवढे ओपनली, एवढ्या शास्त्राचा अभ्यास करून आजकालच्या जगामध्ये हे सगळ्या गोष्टी सांगत आहेत. कारण बरेच जण जे आहेत ते जस्ट कुठेतरी थोडंसं ऐकून, थोडंसं इकडचा एक्सपिरियन्स घेऊन 2-3 गोष्टी त्यांच्या वर्कआउट झाल्या, ज्या कदाचित लकनी झाल्या असतील. पण तरी पण ते सांगणं, की "अरे, हे असं होतं, तसं होतं." मग थोडे Instagramला थोडेसे फॉलोअर्स झाले, थोडे YouTubeला सबस्क्रायबर्स वाढले, का मग त्याला कसा एक बेस भेटतो, की हां, हा व्यक्ती जे बोलतोय ते खरं आहे. पण शास्त्रानुसार काय खरं आहे किंवा त्यामध्ये काय दिलंय ह्याबद्दलची माहिती फारच कमी जणांना आहे आणि त्यामधील तुम्ही आहात. आणि म्हणूनच आता ॲट द एंड ऑफ द पॉडकास्ट मला तुमच्याकडं जाणून घ्यायचं आहे, की जे आत्ता हे आपले जे व्ह्यूअर्स आहेत, त्यामध्ये अनेक जण असतील, की ज्यांना हे न्यूमरोलॉजी किंवा हे जे मिस्टिक सायन्स आहे त्याबद्दल कुतूहल आहे आणि त्याबद्दल अजून जास्त इन्फॉर्मेशन घ्यायची आहे, त्यांना माहिती करून घ्यायची आहे. पण ती एक चांगल्या पद्धतीने मिळावी, तर ती मिळण्यासाठी त्या लोकांनी काय करायला हवं आणि तुम्ही त्यांना ऑडियन्सला काय सांगू इच्छिता, हे मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. मला आपल्या ऑडियन्सला एवढंच सांगायचं आहे की त्यांनी ज्योतिषशास्त्र या विषयामध्ये ज्यावेळेला स्वतःला स्वतःचा परिचय करून द्यायचं ठरवलंय की बाबा ज्योतिषशास्त्र शिकूया आपण, तर त्या किंवा ज्योतिषशास्त्राचा वापर करूया किंवा ज्योतिषशास्त्राचं मार्गदर्शन घेऊया आपल्या हितासाठी, आपल्या प्रगतीसाठी, त्यावेळेला त्यांना हे लक्षात असणं गरजेचं आहे की ज्योतिषशास्त्रामध्ये
मुळातच एक एक फार मोठी चूक झालेली आहे. ओके. ती जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत तुम्ही मार्गदर्शन घेऊन कुठेतरी अर्धवट राहणार आहे, ते कुठेतरी गडबड राहणार आहे. तर त्यामुळे मार्गदर्शन घेताना जे शास्त्रीय दृष्ट्या ज्यांनी ही जी चूक आहे तिची दुरुस्ती केली असेल आणि त्या दुरुस्तीप्रमाणे जे लोक मार्गदर्शन करतात त्यांच्याकडूनच मार्गदर्शन करून घ्यावं. हा फार महत्वाचा भाग आहे. नाही तर पुन्हा तेच होईल जे आधी झालेले. ठीक आहे. अंकशास्त्रामध्ये पण मी जन्मतारखेचे सांगितलेले आहे की जन्मतारीख जी आहे ती तुमची कोणती असायला पाहिजे, जो वेळ पण महत्वाची आहे त्यात मार्गदर्शन करताना. तर ती वेळ दुरुस्त करणं आणि त्याप्रमाणे नंबर दुरुस्त करणं आणि त्यानंतर मग मार्गदर्शन घेणं. मग ज्यांना हे माहिती आहे की बाबा जन्मवेळेचा न्यूमरोलॉजीमध्ये अंकशास्त्रामध्ये फार मोठा रोल प्ले आहे, तर तो जर ज्यांना माहिती असेल त्यांच्याकडून तुम्ही मार्गदर्शन घ्यावं. नाही तर काय होईल माहिती आहे का, जे फक्त जन्मतारखेवर अंकशास्त्र सांगतात तर आणि तुमचा जन्मवेळ जर रात्री 12 नंतर किंवा सूर्योदयापूर्वीचा असेल तर मात्र गफलत होऊ शकते, गडबड होऊ शकते. तर तो एक भाग आहे. ठीक आहे. तर प्रेक्षकांनी या विषयाला सामोरं जाताना एकच गोष्ट करायची आहे की योग्य मार्गदर्शक निवडायचं आहे, आपला विवेक जागृत ठेवायचा आहे. खरं आहे सर. आणि आय होप लोक जे आपल्या पॉडकास्टमध्ये गोष्टी सांगितल्या सगळे ऐकतील आणि तुमचं जे विजन आहे ते पूर्ण करायला तेही मदत करतील. तर थँक्यू सर, तुम्ही आमच्या चॅनलवर आलात आणि आपल्या लोकांना गाईड केलं. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे असे चांगले चांगले गेस्ट आपण आपल्या चॅनलवर आणू शकतो. आणि आजच्या पॉडकास्टमध्ये आपण जे काही इन्फॉर्मेशन घेतली ती तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा आम्हाला. आणि परत सरांच्या ज्या इंस्टाग्रामच्या आणि इतर हँडल्सच्या IDs आहेत त्या मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि सरांचं चॅनल देखील फॉलो करा, कारण अशी ऑथेंटिक माहिती आजकालच्या जगामध्ये देणारे हे फार कमी जण आहेत. म्हणून मी सरांच्या ID मेन्शन केल्यानंतर तुमची जे काही क्वेरीज असतील किंवा त्यांच्याबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही त्यांना मेसेज करू शकता. सर नक्कीच तुम्हाला रिप्लाय देतील. आणि म्हणून ही माहिती, अशी ऑथेंटिक जी माहिती आपल्या पॉडकास्टमध्ये तुम्ही ऐकलीत ती जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या मित्राला हा पॉडकास्ट नक्की शेअर करा.